महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं। दरम्यान जागा वाटपावरून बैठकीमध्ये घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये घटक पक्षांना किती जागा देणार याबाबत सवाल करण्यात आला। तसंच राज्यात महायुतीचं सरकार असूनही कामं मार्गी लागत नाही असं म्हणत नाराजी व्यक्त करण्यात आली। घटक पक्ष केवळ मेळाव्यापुरतेच मर्यादित आहेत का असा सवाल देखील या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलाय। हे मेळावे जे आहेत हे विधानसभा पातळीपर्यंत आणि बूथ पातळीपर्यंत फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे। त्या बाबतीतली चर्चा झाली। सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्णपणे ताकदीने अब की बार 45 पार आणि माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान करत असताना महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने एकत्रित उभे राहू। सर्व बाबतीतली जी काही ताकद लागेल ती सर्व पक्षाचे नेते पुरवतील आणि एक मताने एक दिलाने या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारीला आम्ही जाऊ। अशा पद्धतीतला निर्णय एक मताने एक ठरावाने झाला। राज्याच्या वाट्याच्या बाबतीत या सर्व घटक पक्षांच्या लोकांना एकत्रित घेऊन एक निर्णय करतील आणि तो निर्णय जो असेल हा दिल्लीकडे पाठवला जाईल आणि दिल्लीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रमुख नेत्यांची पुन्हा एक बैठक होईल आणि त्या पद्धतीतली जागा वाटप केलं जाईल। यामध्ये कोणाचंही दुमत नाहीये आणि इतर पक्षांप्रमाणे इतर आघाड्यांप्रमाणे आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे तेवढ्याच जागा पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची या बैठकीमध्ये कुठलीही वाच्यता झालेली नाही। आणि याविषयी आपण सविस्तर अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून। गुड मॉर्निंग तुषार, मुंबईत जी महायुतीची बैठक झाली, लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली, यामध्ये घटक पक्षाची नाराजी जी आहे ती दूर होणार का? घटक पक्षांना मनवण्यात महायुती सरकार जे आहे ते यशस्वी होईल का? मनली आपण जर पाहिलं असेल तर महायुतीची बैठक झाली। ही बैठक जवळपास 2 तास चालली। या बैठकीत प्रामुख्याने चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे हे उपस्थित होते प्रमुख नेते म्हणून। प्रत्येक घटक पक्षाची काय समस्या आहे ही स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतली। ही समस्या जाणून घेत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये काय नेमका वाटा देणार आहात? आम्ही फक्त पक्षाचे मेळावे करण्यासाठी आहोत का? राज्यात सरकार असताना देखील आमची कामे मार्गी लागत नाही। त्यामुळे घटक पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आता नेमकं येणाऱ्या काळामध्ये या घटक पक्षांना घेऊन हे महायुतीतले प्रमुख पक्ष काय करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील त्यांना सांगितलं कालच्या बैठकीमध्ये की आपल्याला देशात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे। राज्यात 45 पेक्षा जास्त जागा आणायच्या आहेत। तुमच्या सर्वांची आपल्याला सहकार्याची गरज आहे। एकीकडे त्यांच्या सहकार्याची गरज असताना त्यांनी व्यक्त केलेली तीव्र नाराजी या संदर्भात आता महायुतीतले 3 प्रमुख पक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। म्हणाली निश्चितच त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। तुषार, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।